कॅलिफोर्नियाच्या अनेक शहरांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात आलं, तर कडक उन्हामध्ये सुद्धा नागरिक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। यावेळी ईस्ट कोस्ट शहरांमध्ये नो किंगडम प्रेसिडेंट्सच्या घोषणा देण्यात आल्या, तसंच झपाट्यानं बदलणाऱ्या फेडरल इमिग्रेशन अंमलबजावणीला चालना देणाऱ्या विधेयकाला विरोध सुद्धा दर्शवण्यात आला। त्याचसोबत अॅरिझोना स्टेट हाऊसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी सल्लागार इलॉन मस्क यांचा सुद्धा निषेध करण्यात आला। ब्राझीलच्या रिओ दी जानेरोमध्ये किमान दशकभरामध्ये सर्वात उष्ण दिवसाची नोंद झाली आहे। रिओ दी जानेरो शहरामध्ये 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर 10 वर्षांपूर्वी क्लायमेट अलर्ट सिस्टीम सुरू झाल्यापासून नोंदवलेलं हे सर्वाधिक तापमान आहे। नोव्हेंबर 2023 मध्ये 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली होती। दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये तीव्र उष्णतेचा इशारा सुद्धा प्रशासनाने दिलेला आहे। चीनने विकसित केलेले जगामध्ये सर्वात मोठे पाईल ड्रायव्हिंग सहज कीदोंगमधून रेल्वे पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी पाठवण्यात आले। या जहाजावर जगामध्ये सर्वात उंच डेरिक आहे, याची सर्वात मोठी पायलिंग क्षमता आहे। भविष्यामध्ये मोठी बंदरं आणि समुद्रापलीकडचे पूल, पवन ऊर्जा आणि इतर प्रकल्पांच्या उभारणीमध्ये सुद्धा ही कंपनी भूमिका बजावणार आहे। हे जहाज 150 मीटर उंच डेरिकनं सुसज्ज आहे, जे 700 टन वजनाचे ढिगारे हाताळण्यास सक्षम सुद्धा आहे। टोरंटोच्या पियर्सन विमानतळावर डेल्टा एअरलाइन्सचं विमान कोसळलं आणि विमानतळावर पोहोचताच हे विमान कोसळल्याची माहिती समोर आली। अपघात झाला आणि अपघातामध्ये 19 जण जखमी झालेले आहेत। जखमी प्रवाशांमधील तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे। हे विमान कोसळून अक्षरशः उलटं झालं, त्याच्या छताचा भाग खाली आणि चाक वरच्या दिशेनं असं झालेलं होतं। या विमानात 76 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2020 नंतर आणि ऑस्ट्रेलियानं 2020 नंतर प्रथमच बेंचमार्क व्याजदरामध्ये कपात केल्याचं पाहायला मिळालं। देशामधील महागाई कमी झाल्यानं ऑस्ट्रेलियाच्या मध्यवर्ती बँकेनं बेंचमार्क व्याजदरामध्ये कपात केली आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऑस्ट्रेलियानं कॅश रेट 4.35% वरून 4.1% आणला आहे। वर्षभरातील पहिल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला, तर डिसेंबर तिमाहीमध्ये महागाई केवळ 0.2% आणि कॅलेंडर 2024 मध्ये 2.4% वाढलं। त्यानंतर ही कपात अपेक्षित होती। 2 वर्षांपूर्वी वार्षिक महागाई दर 7.8% पोहोचला। मोदी आणि कतारचे अमीर शेख यांच्यामध्ये नवी दिल्लीमध्ये बैठक पार पडली आहे। यावेळी द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी भारत आणि कतारच्या दोनही नेत्यांमध्ये बैठक झाली, तर नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चेनंतर दोनही देशांकडून सामरिक भागीदारी स्थापन करण्याच्या करारावर स्वाक्षरी सुद्धा करण्यात आली आहे। 2023-24 मध्ये दोनही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार 14.08 अब्ज अमेरिकन डॉलर्स होता, परंतु त्यापैकी केवळ 1.7 अब्ज अमेरिकन डॉलर्स कतारला भारतीय निर्यात होते। कतार हा भारताला द्रवरूप नैसर्गिक वायूचा सर्वात मोठा पुरवठादार आहे। रशिया आणि अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सौदी अरेबियामध्ये बैठक पार पडली। यावेळी युक्रेनमधील संबंध सुधारण्यासाठी आणि लढाई थांबवण्यासाठी वाटाघाटी सुरू झाल्या। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची रियादमधील दिरिया पॅलेसमध्ये भेट सुद्धा झालेली आहे आणि युक्रेनमधील लष्करी कारवाई थांबवण्यासंदर्भात वाटाघाटी सुरू करण्यात आल्याचं आणि पुतिन यांनी सहमती सुद्धा दर्शवली आहे। डोनाल्ड ट्रम्प सुद्धा असं म्हणाले। युक्रेनमधील युद्ध संपुष्टात आणण्यासाठी अमेरिका आणि रशिया यांच्यामधील चर्चेत त्यांच्या सरकारांचा सहभाग असणं आवश्यक आहे, असा आग्रह युरोपियन नेत्यांनी धरलाय। जर्मनी, ब्रिटन, इटली, पोलंड, स्पेन, नेदरलँड्स, डेन्मार्क, नाटो आणि युरोपियन युनियनच्या नेत्यांनी पॅरिसमध्ये युरोपच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर तातडीची चर्चा सुद्धा केली आहे। युक्रेनवर अमेरिकेच्या राजनैतिक कारवाईमुळे एकेकाळी भक्कम बसलेल्या युतीमध्ये उलथापालथ झाली आणि त्यानंतर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी ही बैठक बोलावली। प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांच्या मालकीच्या एक्सआयनं आपल्या चॅटबॉट ग्रोक 3चं नवीन मॉडेल अनावरण केलंय। ओपन एआयच्या ChatGPT तसंच चायनीज डीपसीक आणि इतर एआय चॅटबॉट्सची थेट स्पर्धा करण्याची सज्ज असलेला ग्रोक 3 गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू करण्यात आला, तर हे त्याच्या पूर्ववर्तापेक्षा 10 पट संगणकीय संसाधनं प्रदान करेल असा दावा सुद्धा केला जातोय। ग्रोक 3 मध्ये खूप शक्तिशाली तर्कक्षमता आहे आणि म्हणून आम्ही आतापर्यंत केलेल्या चाचण्यांमध्ये ग्रोक 3 रिलीज झालेल्या कोणत्याही गोष्टीला मागे टाकत आहोत, असं सुद्धा इलॉन मस्क म्हणाले।
अमेरिकेमध्ये अणुऊर्जा कामगारांच्या नोकऱ्या पूर्ववत करण्यात आलेल्या आहेत आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 24 तासांच्या आत हा निर्णय मागे घेतल्याचं पाहायला मिळालं. इलॉन मस्क यांच्या सरकारी कार्यक्षमता विभागाने या विभागामधील सुमारे 350 लोकांना कामावरून काढून टाकलेलं होतं आणि त्यामुळे शेकडो लोकांचा रोजगार सुद्धा गेलेला होता. तसंच हा कपातीचा उद्देश सरकारी खर्च कमी करणं हा होता आणि या निर्णयामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती सुद्धा तज्ज्ञ व्यक्त करतात. त्यामुळे पुन्हा नोकरीवर जाता येणार असल्यानं नागरिकांनी आनंद सुद्धा व्यक्त केलेला आहे. बांगलादेशमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांचं सरकार जाऊन मोहम्मद युनूस यांचं सरकार आलंय. मात्र हिंसाचार काही थांबला नाही आणि त्यावर आता शेख हसीना यांनी एका कार्यक्रमामध्ये टीका केल्याचं पाहायला मिळालं. बांगलादेशमध्ये मी लवकरच परत येईन आणि बांगलादेशातील पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देईन असं वक्तव्य त्यांनी केलंय आणि त्याचबरोबर आंदोलनामधील लोकांचा मृत्यू पोलिसांमुळे झालेला नसल्याचं सुद्धा त्या म्हणालेल्या आहेत. शेख हसीना पंतप्रधान असताना मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं होतं आणि यावेळी त्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झालेला होता. अफगाण आणि तालिबानचे वरिष्ठ अधिकारी जपानी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी जपानमध्ये गेले. अफगाणिस्तानमधलं अधिक सर्वसमावेशक आणि मानवी हक्कांचं अधिक चांगलं संरक्षण करणारी राजकीय व्यवस्था तयार व्हावी यासाठी टोकियोचा मदत करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून तालिबानचे वरिष्ठ अधिकारी सोमवारी चर्चेसाठी जपानमध्ये गेल्याचं कळतंय. जपानी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे. 2021 मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आणि त्यानंतर तालिबानचा हा पहिला जपानचा दौरा आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील 5 ते 7 जिल्हे स्वतंत्रतेची घोषणा करण्यात येणार आहे आणि यावेळी पाकिस्तानच्या संसदेत खासदार मौलाना रहमान यांनी भाषण करत 1971च्या युद्धाची आठवण सुद्धा करून गेली आहे. पाकिस्तान सरकारनं खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानचं नियंत्रण गमावलेलं आहे अशी माहिती सुद्धा त्यांनी आपल्या भाषणात दिली आहे. तसंच त्यांनी पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील स्थितीवर भाषण करताना पाकिस्तानमधील परिस्थितीचं वास्तव सुद्धा समोर मांडलं. चीनच्या हाँगकाँगमध्ये अवयवदानामुळे 8 महिन्यांच्या मुलीचा जीव वाचलाय. ही मुलगी 4 महिन्यांपासून अधिक काळ हृदय प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत होती आणि या मुलीवर हाँगकाँग चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये सुमारे 6.5 तास शस्त्रक्रिया तिच्यावर करण्यात आली आहे. या मुलीला सध्या अतिदक्षता विभागामध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आलंय आणि पुढचे 24 तास या मुलीची प्रकृती चिंताजनक राहण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते. हाँगकाँगच्या विशेष प्रशासकीय प्रदेश सरकारनं ही सुविधा दिली आणि त्याबद्दल केंद्र सरकार आणि मुख्य भूमी अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. ड्रग्ज तस्करीच्या आरोपांखाली अटक करण्यात आलेल्या एका अमेरिकन नागरिकाची रशिया-अमेरिकेच्या चर्चेच्या आधी रशियानं सुटका केली आहे. सौदी अरेबियामध्ये रियादमध्ये रुबियो लाव्हरोव्ह ही चर्चा होणार होती आणि दरम्यान मॉस्कोच्या वनुकोवो या विमानतळावर 7 फेब्रुवारीला कालो पायपर्सच्या सामानामध्ये गांजा मिसळलेला मुरब्बा आढळला. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलं. या मॉस्कोमधील अमेरिकन दूतावासात घरी जाण्याच्या प्रतीक्षेत आहे. भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा विरोधी पक्षनेत्यांसह एकूण 4 आमदारांचं महिनाभरासाठी निलंबन करण्याचा निर्णय पश्चिम बंगालचे विधानसभा अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांनी सोमवारी घेतला. अधिवेशनाचं कामकाज चालू असताना सरस्वती पूजेच्या मुद्द्यावरून सभागृहामध्ये गदारोळ उडाला आणि यावेळी भाजपच्या आमदारांनी केलेल्या वर्तनानंतर कारवाई करावी अशी मागणी करणारा प्रस्ताव सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे आमदार निर्मल घोष यांनी मांडला. हा प्रस्ताव स्वीकारत अध्यक्षांनी विधानसभा विरोधी पक्षनेते सुवेंदू यांच्यासह 4 भाजप आमदारांना निलंबित केलंय. काल राष्ट्रपतींकडून मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ही नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता सुद्धा कुठेतरी वर्तवली जाते. ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीवर काँग्रेस कोर्टामध्ये जाणार आहेत आणि त्यामुळे राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीला विरोध केलेला होता. मात्र हा विरोध डावलून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि एकमत नसताना सुद्धा ही नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसमधील नेत्यांनी केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे काँग्रेसच्या नियुक्तीला आव्हान देण्याच्या तयारीत पाहायला मिळत आहे. रणवीर अलाहाबादियाच्या इंडिया स्कॉट लेटेंट या कार्यक्रमामधील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली आहे आणि यावेळी आई वडिलांसंदर्भात अशा प्रकारे वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं कोर्टाने म्हटलेलं आहे. तसंच त्याच्या डोक्यामध्ये घाण भरली आहे, त्याची मदत आम्ही का करावी असा सवाल सुद्धा कोर्टाने उपस्थित केलेला आहे आणि त्याला चांगलंच फटकारल्याचं सुद्धा दिसलेलं आहे. तसंच तपास यंत्रणेत सर्वांना सहकार्य करण्याच्या सूचना सुद्धा कोर्टाने दिल्यात.
रणवीर अलाहाबादियाच्या बाजूने माजी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा मुलगा अभिनव चंद्रचूडने त्याची बाजू मांडली आहे। आप नेते सत्येंद्र जैन यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि जमीन व्यवहार घोटाळ्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्यासंदर्भात हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे। 14 फेब्रुवारीला केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रकरणामध्ये राष्ट्रपतींकडून मंजुरी मागितलेली होती। दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी जमीन व्यवहार घोटाळ्यात मनी लॉन्ड्रिंग केल्यासंदर्भात आपचे नेते सत्येंद्र जैन यांच्यावर खटला चालवण्यास परवानगी दिली। त्यामुळे ईडी लवकरच आपचे नेते सत्येंद्र जैन यांना अटक करण्याची शक्यता वर्तवली जाते। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी महाकुंभ मेळ्यावर प्रतिक्रिया दिल्याचं सुद्धा दिसलं। महाकुंभ मृत्यूकुंभात रूपांतरित झालाय असं ममता बॅनर्जी म्हणाल्यात। महाकुंभासाठी कोणतेही नियोजन केलं नसल्याचं सुद्धा ममता बॅनर्जी म्हणाल्याचं पाहायला मिळालं। चेंगराचेंगरीमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडलेत, परंतु त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाहीये। बरेच लोक सापडलेले नाहीयेत असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। महाकुंभात श्रीमंत आणि व्हीआयपींसाठी 1 लाख रुपयांपर्यंतचे तंबू उपलब्ध आहेत, पण गरिबांसाठी कोणतीही तरतूद नाही अशी टीका सुद्धा ममता बॅनर्जी यांनी केली आहे। पाण्यामधील कंकरबाग भागामध्ये सुमारास गोळीबार झाला। एका घराबाहेर 4 गुन्हेगारांनी हा गोळीबार केला। गोळीबारानंतर सर्व गुन्हेगार जवळच असलेल्या एका घरात लपून बसले होते आणि पोलिसांसह घटनास्थळी एसटीएफ टीम दाखल झाली। या दलानं संपूर्ण इमारतीला 4ही बाजूंनी वेढा घातला। गुन्हेगारांना शरण येण्याचं आवाहन सुद्धा केलं जात आहे। तर पाटणाचे एसएसपी आणि सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते। त्यांचं पथक संपूर्ण परिसरामध्ये शोध मोहीम राबवतीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 दिवसीय अमेरिका दौऱ्यामध्ये टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क यांची सुद्धा भेट घेतली आणि या भेटीनंतर भारतातील तरुणांसाठी सुवर्ण संधी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। आता टेस्ला कंपनीमध्ये भारतात नोकर भरती करण्याच्या विचारात आहे आणि या संदर्भात त्यांनी लिंक्डइन पेजवर जाहिरात सुद्धा प्रसिद्ध केली आहे। महत्त्वाचं म्हणजे मुंबई आणि दिल्लीमध्ये तरुणांना टेस्लामध्ये काम करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे। गुजरातच्या भरूचमध्ये छावा पाहताना गदारोळ झाला। संभाजी महाराजांवर होणारे अत्याचार पाहून युवकानं पडदा फाडून टाकला। गुजरातच्या भरूचमध्ये एका सिनेमागृहात रविवारी रात्री 9 ते 12चा शो सुरू होता। अचानक या युवकानं आरडाओरडा करत हा पडदाच फाडून टाकला। टॉकीजमध्ये एका महिलेला मारहाण सुद्धा केली आणि पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा हा युवक दारूच्या नशेत असल्याचं समजलं। या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। पाटण्यामधील कंकरबाग भागामध्ये गोळीबार झाला आणि गुन्हेगारांनी गोळीबार केलेला आहे। गोळीबारानंतर सर्व गुन्हेगार जवळच असलेल्या एका घरामध्ये लपून बसलेले होते। त्यांची शोध मोहीम सुरू आहे। ओडिशामधील भुवनेश्वर येथील केआयटी वसतिगृहात नेपाळमधील विद्यार्थिनी मृतावस्थेत आढळून आली। ही विद्यार्थिनी बीटेकच्या 3य वर्षात शिक्षण घेत होती। वर्गातील विद्यार्थिनींच्या छळाला कंटाळून या विद्यार्थिनीने आत्महत्या केली अशी माहिती भुवनेश्वर कटकचे पोलीस आयुक्त सुरेश देव दत्ता सिंह यांनी दिली आहे। या प्रकरणामधील आरोपीला अटक सुद्धा झालेली आहे आणि फॉरेन्सिक विभाग विद्यार्थिनीचा फोन, लॅपटॉप तसंच डायरीची तपासणी करत आहे। त्या मुलीच्या वडिलांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे। दिल्लीमध्ये जोरबाग पोस्ट ऑफिस समोर स्कूटीवरून प्रवास करणाऱ्या दोघांना ऑडी कारनं धडक दिली। ऑडी कारनं दिलेल्या धडकेत स्कूटीवरून प्रवास करणारे 2 जण जखमी झालेत। 2ही जखमींना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि दोघांमधील एकाची प्रकृती स्थिर असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे, गंभीर आहे। या प्रकरणी 2ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि दिल्ली पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे। हे 2ही आरोपी बीबीएचे विद्यार्थी आहेत। जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथे सुरक्षा दलांना आयईडी सारखी संशयास्पद वस्तू आढळली आणि जैनपुरा शोपियानमध्ये सुरक्षा दलांना आज सकाळी एक संशयास्पद वस्तू दिसली। संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी बॉम्बशोधक पथकाला लगेचच माहिती दिली। जम्मू काश्मीर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुद्धा सुरू केलाय। या परिसराला सर्वत्र घेराव घालण्यात आलाय आणि या घटनेचा तपास सध्या सुरू आहे। ही वस्तू तिथे कशी पोहोचली याचा शोध घेण्यासाठी संशयितांची चौकशी सुद्धा सुरू आहे। उद्यापासून 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होती आणि त्यापूर्वी बीसीसीआयने गेल्या महिन्यात जारी केलेल्या कडक निर्बंधांमध्ये किंचितसे बदल केल्याचं सुद्धा दिसलं। खेळाडूंना दुबईमध्ये त्यांच्या कुटुंबियांसमवेत सामील होण्याची परवानगी दिली आहे आणि या स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे, तर भारत आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे। त्यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बीसीसीआय कडून कौटुंबिक बंदी शिथिल करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। बॉर्डर गावस्कर स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3-1
असा पराभव पत्करल्यानंतर बीसीसीआयनं कडक निर्बंध लावलेले होते. मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनी हार्दिक पंड्याच्या सुरुवातीच्या संघर्षापासून ते 5 वेळा IPL विजेता संघाचा कर्णधार होण्यापर्यंतच्या उल्लेखनीय प्रवासाची आठवण सांगितली आहे. 10 वर्षांपूर्वी हार्दिक आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्या यांच्याशी झालेल्या एका भेटीबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे, पंड्या बंधूंकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी सलग 3 वर्ष मॅगी नूडल्सशिवाय काहीच खाल्लं नाही, अशी माहिती नीता अंबानी यांनी दिली आहे. तर हार्दिक मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झाल्याचा किस्सा सुद्धा त्यांनी सांगितला. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या अगदी आधी भारतीय संघ एक भयानक समस्येचा सामना करतोय. संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांच्या वडिलांचं अचानक निधन झालं. त्यामुळे त्यांना अचानकपणे दुबईहून त्यांच्या घरी परतावं लागलं. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे अगोदरच संघाबाहेर आहे आणि त्यामुळे मार्केलची अनुपस्थिती भारतीय संघासाठी मोठा धक्का ठरलेली आहे. मोहम्मद शमी निश्चितच संघाचा भाग झालेला आहे, पण तो सुद्धा 14 महिन्यांनंतर दुखापतीपासून बरा होऊन परतलेला आहे. त्यामुळे मार्केलचे मायदेशी परत होणं टीम इंडियासाठी कोणत्याही समस्येपेक्षा कमी नाही आहे. लवकरच क्रिश 4 हा चित्रपट रिलीज होतोय आणि या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रेखा देखील दिसण्याची शक्यता वर्तवली जाते. काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर द रोशन्स नावाची डॉक्युमेंटरी रिलीज झाली आणि या डॉक्युमेंटरीची सक्सेस पार्टी नुकतीच साजरी झाली, पार पडली. राकेश रोशन यांनी ही पार्टी होस्ट केलेली होती आणि त्यावेळी दिग्गज अभिनेत्री रेखा सुद्धा या पार्टीमध्ये उपस्थित होत्या. त्यावेळी पत्रकारांना राकेश यांना त्यांनी रेखा क्रिश 4 मध्ये दिसणार का असा प्रश्न विचारला होता. त्यावर राकेश यांनी सर्व काही क्रिश 4 मध्ये आहे, तुम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळतील असं सूचक वक्तव्य केलं आहे.